नमस्कार, संगीतास क्रोशा आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। क्रोशाच्या नैवेद्याचं सेगमेंट चालू आहे आणि हा व्हिडिओ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये क्रोशाच्या नैवेद्यासाठी आपण बनवणार आहोत उकडीचा मोदक। हे पहा किती छान दिसतो, मोदकाच्या आकारासारखा, अगदी त्याला कळ्या सुद्धा आहेत। याच्यासाठी मला लागणारं साहित्य आहे व्हाईट कलर ऊल, 4 प्लाय ऊल आहे। त्याच्यासाठी मी घेणार आहे 3 mm चा क्रोशो प्लस फोम लागणार आहे आतमध्ये फिल करायला। आतमध्ये ह्याच्या आतली जी पोकळ स्पेस असते ती पोकळी भरून फिल करण्यासाठी, म्हणजे हा असा पूर्ण भरगच्च दिसण्यासाठी आपण वापरणार आहोत फोम। चला तर आपण स्टार्ट करू। स्टार्ट आपण मॅजिक सर्कलने करणार आहोत। स्टार्ट आपण मॅजिक सर्कलने केली आहे। एक चेन घेऊन या सर्कल मध्ये आपल्याला टोटल 12 सिंगल खांब घालायचे। एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12। हे पहा 12 सिंगल खांब घातले। हा जो मॅजिक सर्कलचा दोरा आहे तो खेचून घ्यायचा आहे आणि ह्या 12 सिंगल खांबचा जो हा पहिला सिंगल खांब घातला आपण 12 मध्ये, त्या सिंगल खांबावरती क्रोशे हुक टाकून फर्स्ट वाला राऊंड आपलं बंद क्लोज करून घ्यायचं। हे पहा पहिलं राऊंड आपलं कंप्लीट झालं। आता आपल्याला सेकंड राऊंडला स्टार्ट करायचं आहे। त्यासाठी 3 चेन घेते मी, 1, 2 आणि 3। हा आपला पहिला राऊंड आहे, पहिला सिंगल खांब डबल खांब झाला आणि त्याच टाक्यामध्ये, म्हणजे जो पहिला सिंगल खांब होता जिथे आपण राऊंड कंप्लीट केला, त्याच टाक्यामध्ये अजून एक डबल खांब घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सेकंड राऊंड हे प्रत्येक खांबावरती 2-2 डबल खांब, असं टोटल 12 सिंगल खांब आहेत। त्या 12 सिंगल खांबावरती मी 24 डबल खांब घालून घेणार। हे पहा तिसऱ्या टाक्यामध्ये पुन्हा 2 डबल खांब घालते आपण। असं हे टोटल 12 सिंगल खांब आहेत। त्या 12 सिंगल खांबावरती 24 डबल खांब कंप्लीट करून घेते, मग आपण पुढचं पाहू। दुसरं राऊंड आपलं कंप्लीट झालेलं आहे। ह्याचा 3 चेनचा पहिला खांब घेतलाय, त्याच्यात तिसऱ्या वरच्या चेन मध्ये आपण क्रोशे हुक टाकून हे राऊंड कंप्लीट करून घेणार आहे। आता तिसरा राऊंड साठी आपल्याला 2 चेन घ्यायचे आणि हा जो पहिला टाका आहे 3 चेनचा, त्याच्या भोवती फ्रंट पोस्ट टाका टाकायचा आहे। फ्रंट पोस्ट म्हणजे टाक्यावर टाका न घेता हा जो खांब आहे या खांबाच्या येतो राईट साइडने सुई घालायची आणि लेफ्ट साइडने बाहेर काढायची। दोरा खेचून घ्यायचा। 3 लूप झाले, 3पैकी दोघातून खेचायचं आणि नंतर पुन्हा दोघातून। हा आपला फ्रंट पोस्ट टाका झालाय। आता त्याच्या पुढच्या टाक्यावरती आपण बॅक पोस्ट टाका टाकणार आहे। त्याच्यासाठी दोऱ्याचा वेढा घ्यायचा आणि जसं आपण वरतून घेतलेलं तसं आता खालून लेफ्ट साइडने सुई घालायची। इथे ह्या दुसऱ्या टाक्याच्या राईट साइडला सुई घालायची आणि लेफ्ट साइडला आतमध्ये घालायची। ही पहा अशी। आता सुईच्या खालच्या साइडला टाका आहे आपला, दोरा खेचून घ्यायचा। पुन्हा दाखवते। ही पहा सुईच्या लेफ्ट साइडने, टाक्याच्या लेफ्ट साइडने सुई घालून, राईट साइडने सुई घालून लेफ्ट साइडने बाहेर काढायची आणि दोरा खेचून घ्यायचा। हे पासा पुन्हा
3चे 2 आणि 2चा 1 म्हणजे हा दुसरा बॅक पोस्ट डबल खांब आपला रेडी झाला। पुढच्या टाक्यामध्ये पुन्हा फ्रंट पोस्ट डबल खांब, लेफ्ट साइडने राईट साइडने सुई घालायची, लेफ्ट साइडने वरती काढायची, म्हणजे सुईच्या वरती आहे आपले टाका। प्रत्येक टाक्यामध्ये एक एक खांब घालायचा, पण एकदा फ्रंट पोस्ट एकदा बॅक पोस्ट। पुढच्या टाक्यावरती बॅक पोस्ट घालणार, दोऱ्याचा वेढा घेऊन खालून सुई घालायची लेफ्ट साइडला, म्हणजे सुईच्या खालच्या साइडला आलाय आपला टाका, आणि पुन्हा हा डबल खांब कंप्लीट करून घ्यायचा। अशा पद्धतीने एक फ्रंट पोस्ट डबल खांब, एक बॅक पोस्ट डबल खांब, असं हे राऊंड आपण कंप्लीट करून घ्यायचं। मी तिसरा वाला राऊंड कंप्लीट करून घेते। हे पहा, तिसरा राऊंड सुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे। फ्रंट पोस्ट बॅक पोस्ट, फ्रंट पोस्ट बॅक पोस्ट असे हे स्टिचेस घातलेले आहेत आपण। आता हा जो पहिला फ्रंट पोस्ट टाका घातलेला होता, आपण त्या टाक्यावरती स्लिप स्टिच करून तिसरा राऊंड आपण क्लोज करून घ्यायचा आहे। आता चौथा आणि पाचवा राऊंड सेम असेल, त्यासाठी आपण 2 चेन घ्यायच्या आणि फ्रंट पोस्ट टाक्यावरती फ्रंट पोस्ट टाका डबल खांब घालायचे आहेत, आणि बॅक पोस्ट टाक्यावरती बॅक पोस्ट डबल खांब। प्रत्येक टाक्यावरती एक एकच येईल आपलं। पुन्हा फ्रंट पोस्ट टाक्यावरती फ्रंट पोस्ट डबल खांब, आणि बॅक पोस्ट टाक्यावरती बॅक पोस्ट डबल खांब। अशा पद्धतीने प्रत्येक टाक्यावरती एक एक, जिथे फ्रंट पोस्ट टाका आहे तिथे आपण फ्रंट पोस्ट डबल खांब घालतोय, आणि बॅक पोस्ट टाका आहे तिथे आपण बॅक पोस्ट डबल खांब घालतोय। फ्रंट पोस्ट क्लिअरली दिसते, हे पहा विजिबल आहे। वरच्या टाक्यावरती वरच्या साईडने आहे तिथे वरच्या साईडने डबल खांब येतोय, आणि बॅक पोस्ट टाका हा खालच्या साईडने आहे, त्याला आपण खालच्या साईडने घालतोय। अशा पद्धतीने हे तिसरं आणि सेम पॅटर्नने हे चौथं आणि त्याच्या पुढे पाचवं दोन्ही राऊंड मी कंप्लीट करून घेणार आहे। पाचवं राऊंड पर्यंत मी कंप्लीट करून घेते, मग आपण पुढचं पाहू। पाचवं राऊंड सुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे। हा जो पहिला फ्रंट पोस्ट डीसी घातलाय आपण, त्याला स्लिप स्टिच करून हे राऊंड पण कंप्लीट करायचंय। 2 चेन घ्यायचे, आणि आता 6वं राऊंड आपलं हे फक्त हे जे फ्रंट पोस्ट डीसी आहेत त्या फ्रंट पोस्ट डीसी वरती प्रत्येकी एक एक डीसी म्हणजे एक एक डबल खांब घालायचा आहे, मध्ये स्पेस सुद्धा घ्यायची नाही आहे आपल्याला। हा जो डीसी आहे त्याच्यावरती मी एक डबल खांब घातलाय, हा स्किप करायचा आहे, आणि त्याच्या पुढचा जो फ्रंट पोस्ट डबल खांब आहे त्याच्यावरती एक फ्रंट पोस्ट डबल खांब घालायचा आहे। पुन्हा पुढचा बॅक पोस्ट डीसी स्किप करून फ्रंट पोस्ट डीसी आहे त्याच्यावरती एक फ्रंट पोस्ट डीसी म्हणजे डबल खांब घालायचे। हे पहा, प्रत्येक फ्रंट पोस्ट डबल खांब मध्ये एक एक फ्रंट पोस्ट डबल खांब घालून आपण हे 6वं राऊंड कंप्लीट करणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याकडे आता 6व्या राऊंडला टोटल 12 फ्रंट पोस्ट डबल खांब असतील। हे पाच हे राऊंड आपलं कंप्लीट झालंय। आता हा जो पहिला फ्रंट पोस्ट डबल खांब घातलेला होता त्याच्यावरती मी स्लिप स्टिच करून हे राऊंड कंप्लीट करून घेणार आहे। आता थोडासा फोम भरून घ्यायचा आहे, आणि हे जे 12 आहेत त्याचे आपल्याला 6 फ्रंट पोस्ट डबल खांब करून घ्यायचे आहेत 7व्या राऊंडसाठी। पण त्याआधी मी थोडासा फोम ऑलरेडी मी ह्याच्यात फिल करून घेते।
हे पहा, आता 7वं राऊंड स्टार्ट करायचे. त्यासाठी मी 2 चेन घेणार आणि हा जो पहिला डबल खांब फ्रंट पोस्ट डीसी आहे तिथून दोऱ्याचा वेढा घेऊन फक्त पहिल्या 3 आहेत त्याच्यातल्या पहिल्या दोघातून काढणार आणि डबल खांब बंद नाही करणार. बंद न करता पुढच्या टाक्यामध्ये फ्रंट पोस्ट डीसी मध्ये जायचे आणि हे 4 आता लूप दिसतात आपल्याकडे. ते 4पैकी दोघातनं काढायचे आणि नंतर उरलेल्या तिघातनं काढायचे. म्हणजे ह्या दोघांचा मिळून हा एक टाका बनवलाय आपण. पुढे सुद्धा तसंच करायचं. दोऱ्याचा वेढा घेऊन पुढच्या फ्रंट पोस्ट डीसी मध्ये दोरा खेचून घ्यायचा. 3 आहेत त्याच्यापैकी फक्त 2 लूप मधनं बाहेर काढायचं. 2 लूप तसेच ठेवून पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन पुढच्या डीसी मधून दोरा खेचून घ्यायचा. आता 4 लूप झाले. 4पैकी दोघातनं काढायचे, नंतर उरलेल्या तिघातनं. म्हणजे या दोघांचा मिळून हा एक टाका आणि या दोघांचा मिळून हा एक टाका. असे हे जे 12 फ्रंट पोस्ट डीसी होते आपले 6व्या राऊंडमध्ये, ते 7व्या राऊंडमध्ये आपल्या इथे 6 टाके होतील. मी हे 7वं राऊंड कंप्लीट करून घेते. हे पहा, हे राऊंड सुद्धा कंप्लीट झालेला आहे. हा जो टाका आहे पहिला, त्या टाक्यावरती आपल्याला स्लिप स्टिच करून 7वं राऊंड कंप्लीट करायचं आहे. आणि शेवटचं राऊंड आता आपल्याला घालायचं आहे. शेवटचं राऊंडही तसंच असेल. प्रत्येक टाक्यावरती एक एक फ्रंट पोस्ट डीसी. हा बघा, हा पहिला. त्याच्या पुढचा हा जो फ्रंट पोस्ट डीसी आहे त्याच्यावरती हा दुसरा. फ्रंट पोस्ट डीसी वरती फ्रंट पोस्ट डीसी घालतोय आपण. असे जे टोटल 6 केलेले होते आपण 12चे, त्या 6 फ्रंट पोस्ट डीसी मध्ये टोटल आपले 1 2 3 4 5 आणि हा शेवटचा 6वा फ्रंट पोस्ट डीसी आपण घातलाय. आता हा जो पहिला डीसी घातलेला आपण फ्रंट पोस्ट डीसी, त्याच्यावरती स्लिप स्टिच करून दोरा खेचून घ्यायचा आहे. दोरा थोडासा एक्स्ट्रा ठेवायचा आहे जेणेकरून तो आपल्याला इथे टाका बंद करायला उपयोगाला येईल. आणि हा टाका आता इथे सुईने बंद करून घ्या. इथे हे टोक जे आहे ते शिवून घ्यायचे. सगळे 6च्या 6 एका ह्याच्यामध्ये शिवून घेणार आहे मी. त्यासाठी मी वापरते टेपेस्ट्री निडल. सुई वापरली ही साधी. आणि हे 6 जे टाके आहेत ते सगळे 6च्या 6 एका वेळी 6च्या 6 टाक्यामधनं एका वेळी दोरा खेचून घेणार आहे मी. तीन 4 5 हा शेवटचा 6वा. हे पहा, असं हे सगळ्या टाक्यांमधनं मी दोरा खेचून हे टोक बंद करून घेतलंय जेणेकरून आपल्याकडे हा असा मोदकाचा शेप रेडी झालेला आहे. आता हे बंद केलेलं टोक जे आहे थोडंसं इकडून तिकडून बाहेर काढून एक्स्ट्रावाला दोरा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इकडून हे बाहेर काढताना एवढी काळजी घ्यायची की हे टाईट झालं नाही पाहिजे, जेणेकरून ह्याचा मोदकाचा शेप जो आहे तो प्रॉपर झाला पाहिजे, बिघडला नाही पाहिजे. आणि फायनली रेडी झालेला आहे आपला मोदक, उकडीचा मोदक. हे पहा, छान सुंदर सेम दिसतोय. फक्त फोम कमी जास्त झाल्यामुळे लहान मोठे दिसू शकतात, अदरवाईज पॅटर्न सेम आहे.
तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, व्हिडिओला कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील. धन्यवाद.